आता आपण आहोत लव्ह लग्न लोचाच्या सेटवरती. इथे आम्ही धमाल करतोय. फार्म हाऊस वरती आलोय, मस्त पिकनिक करणार आहोत. दोन कारण आहेत फार्म हाऊस वरती येण्याची. एकतर बरेच दिवस आम्ही धमाल केली नव्हती, असं एन्जॉय केलं नव्हतं बाहेर येऊन मस्तपैकी. त्याच्यासाठी आम्हाला रिझन हवं होतं काहीतरी आणि मस्त रिझन मिळालं आहे. पहिली गोष्ट, अभ्याने सुमितची सेकंड हँड गाडी घेतली. आणि दुसरी गोष्ट काय आहे हे एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच की कशासाठी आहे आणि किती इंटरेस्टिंग आहे. सगळ्या गोष्टी आहेतच. इथे आमची सगळी टीम आहे आणि इथे आम्ही मस्त एन्जॉय करतो आहोत, धमाल करतो आहोत. बाहेर मस्त असं आहे, रोमॅन्टिक वातावरण आहे, पाऊस पडतोय. मगाशीच आम्ही अशी कांदा भजी वगैरे खाल्लेली आहे. धमाल त्या गोष्टी सांगायच्या नाहीत, पण कांदा भजीपर्यंत ठीक आहे, ते सांगू शकतो तुम्हाला. हां, तो मगाशी चहा राहिला होता त्याचा कांदा भजीसोबत खातानाचा, तो वेगळा आहे ना काहीतरी. अच्छा, कॅन्डिड. तर आपण प्रत्येकालाच आता विचारणार आहोत की त्यांना कसं वाटतंय फार्म हाऊस वरती आल्यानंतर, कशी धमाल करणार आहेत. आपण पहिल्यांदा सक्षमला विचारूया. सक्षमला काय वाटतंय ते? नमस्कार. खरंच खूप छान वाटतंय. एका आम्ही खूप वेगळ्या लोकेशन वरती आलोय. खूप प्रसन्न वातावरण आहे इथे मड आयलंड वरती. आज आमचा एका खूप आतल्या बाजूला सेट आहे. खरंच खूप छान वाटतंय. समुद्राचा खरंच खूप छान आणि मस्त वास येतोय आम्हाला. अतिशय प्रसन्न वातावरण आहे. आमची सगळी टीम आहे, सगळ्यांना खूप आनंद होतोय आणि सगळे खूप मस्त एन्जॉय करतायत. सगळे पावसाळी वातावरण आहे, पाऊस पडतोय अजून मधून. आमचा कॅम्प फायरचा सीन आहे पण पाऊस पडतोय, खूप छान मजा येते. त्यामुळे खरंच खूप छान. आणि दोन गुड न्यूज आहेत. एक म्हणजे विवेकनी सांगितलं की अभिमान शाल्मलीने सुमितची गाडी विकत घेतली आहे, त्यामुळे ती खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे एक लॉंग ड्राईव्हवर जायचा प्लॅन होता, तो आमचा सक्सेसफुल झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप दिवसांनी मला एक वेगळी आणि एका उच्च पदाची नोकरी मिळाली, त्यामुळे माझ्यासाठी पण खूप आनंदाचा क्षण आहे हा. आणि मी सुमित आणि राघवकडनं पैसे दुसरे घेऊन असता मी ट्रिप स्पॉन्सर करतोय, पण परत मी त्यांना पैसे देणार आहे. त्यामुळे खरंच खूप भारी वाटतंय. सो आता मी अभिमानला सांगतो की त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं. तू गाडी घेतली, इतके चांगले मित्र भेटलेत मला की मला पुढे जायला मदत करतायत. क्या बात आहे. आता गाडी घ्यायचं सगळ्यांची स्वप्न असतात. लग्नानंतर स्वतःच्या बळावर काहीतरी करून दाखवायची इच्छा असते. सो ती इच्छा माझ्या आज या सिरियल मधून पूर्ण झालेली आहे. सेकंड हँड का होईना पण अत्यंत एका कमी प्राइसला गाडी विकलेली आहे. सेकंड हँड करा. खूप दिवसात धमाल केली नव्हती, सो एक डबल सेलिब्रेशन आहे. याला जॉब मिळालं आणि आम्ही गाडी घेतली. जॉब मिळाला आणि आम्ही गाडी घेतली. त्यामुळे मजा मस्ती चालू आहे. ते सगळेच आहेत त्यामुळे असे मजा येते. पहिल्यांदा श्रीकांत आणि पूजा आमच्यावर आले त्यामुळे आणखीन मजा येते. ॲडेड मजा. आणि मी माझा आलो वेगळा बाईक नाही. ओके, मजा येते. सो आता आपण काव्याकडनं ऐकूया काय. थँक्यू सो मच अभि. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स शाल्मली आणि अभिला. त्या दोघांनी एक नवीन कार घेतली आहे. आणि विनयला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण का त्याला आत्ताच एक नवीन नोकरी लागलेली आहे आणि तीही खूप हायर पोस्टला. तर त्या दोघांचं सक्सेस जे आता येणार आहे पुढे ते सेलिब्रेट करायला आम्ही ते आलोत. तर खूप चांगलं वाटतंय. पाऊस पडतोय खूप जास्त मुंबईमध्ये आणि पावसात शूट करण्याची मज्जाच वेगळी असते. तर असा सगळा हा आनंद साजरा करायला आम्ही ते आलो आहोत. आणि थोडं रोमॅन्टिक पण वातावरण आहे. रोमॅन्स इज इन द एअर. पण कोणाचा रोमॅन्स आहे तुम्हाला सिरियल पाहिल्यानंतरच कळेल. शाल्मली म्हणजे सिद्धी कारखानेसला आय एम हँडिंग ओव्हर द माईक. तुला काय म्हणायचं सिद्धी? गाणं तर म्हणून आम्ही खूप मज्जा करतोय इथे. आम्ही फार्म हाऊसवर शूट करतोय आणि आमच्या सिरियलमध्ये सध्या राघव आणि काव्याचा लव्ह ट्रॅक सुरू आहे, जो हळूहळू वेग घेतोय आणि तुम्ही बघताच आहात की काय चाललंय. त्यानंतर मिस्टर विनय आणि आकांक्षा मॅडम यांच्या आयुष्यात काय चाललंय. मग त्यात श्रीकांत कशी ढवळाढवळ करतोय किंवा सुमित त्याच्या ब्रेकअपमधनं हळूहळू बाहेर येतोय. आणि मग मी आणि अभि आम्ही छान एक गोड बातमी दिलेली आहे. आम्ही आता एक कार घेतली आहे. तर अशी आमच्या सिरियलमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही होतच आहे. तर ते बघायला तुम्हालाही मजा येत असेल, आम्हालाही करायला मजा येते. तेव्हा बघत राहा लव्ह लग्न लोचा. आता आम्ही सगळेजण एका पावसाळी सहलीसाठी आलेलो आहोत. बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये बरीच रखरख झालेली आहे प्रत्येकाच्या मनात. ती जरा थोडी शांत करायची आहे. आम्ही सगळेजण त्यामुळे आता एका सहलीला आलो आहोत आणि पाऊस
आणि खूप चांगलं वातावरण हे कायमच मित्रांना एकत्र आणतं, प्रेमिकांना एकत्र आणतं. तर असंच काहीसं आत्ता आमच्या या पुढच्या काही भागांमध्ये घडणार आहे. त्यामुळे आत्ता हे एपिसोड शूट करायला आम्हाला फार छान वाटतंय आणि माझी अशी आशा आणि अपेक्षा आहे की हे सगळे एपिसोड्स तुम्हाला देखील आवडतील. तर लव लग्न लोचा बघत राहा आणि पावसाचा हा आनंद आपण सगळ्यांनी मिळून घेऊयात. नमस्कार, मी आकांक्षा मॅडम. ऑफकोर्स तुम्हाला माहितीच आहे, कारण का आय एम शुअर तुम्ही आमची सिरियल रोज बट आम्ही आता पावसाळी सहलीला आलोय, जसं तुम्हाला कळलंय. काय म्हणतात ओके. सो इथे काय काय घडणार आहे, ड्रामा कसा अनफोल्ड होणार आहे हे तुम्ही बघत राहा. कारण का मी तर इकडे ऍक्च्युली मिस्टर विनयनी आमची ट्रिप स्पॉन्सर केली आहे म्हणून आली आहे. बट बाकीचे आलेत त्यांच्या गाड्यांनी अँड ऑल ऑफ दॅट. सो श्रीकांत आहे आमच्याबरोबर पहिल्यांदा फॉर अन आउटडोर ट्रिप. त्याच्याबरोबर पूजाही आली आहे आणि राघव काव्याचं काय घडतंय ते बघण्यासाठी आय थिंक तुम्ही क्युरियस असालच. सो पाहत राहा लव लग्न लोचा. नमस्कार, मी समीर खांडेकर आणि इथे मी तुम्हाला माहिती आहे श्रीकांत नावाचा कॅरेक्टर प्ले करतोय. आम्ही एका वेगळ्या निमित्ताने इकडे पिकनिकला आलेलो आहोत. जसं की अभिमानने गाडी घेतली आहे त्याचं एक औचित्य आहेच. त्याचबरोबर त्यांच्या घरी गुड न्यूज आहे. गेलीच यार ही, तसं मी तिला फ्रेममध्ये घेणार होतो. असो. आणि दुसरं म्हणजे या सर्वांना मी यायला हवं होतं पिकनिकला, म्हणून सगळे माझ्या मागे लागले होते की तू पिकनिकला ये, हो की नाही? नाही म्हणते. हा, पण मी पिकनिकला का आलोय म्हणजे खरं तर मी इथे बिन बुलाए मेहमान आहे आणि मी पिकनिकला का आलोय याचं कारण तुम्हाला कळेल. ही होती आमची टीम. सगळ्यांकडून तुम्ही ऐकलंच आहे की त्यांना काय वाटतंय, किती धमाल करतोय आम्ही, सगळ्या गोष्टी आहेत. जसं तुम्हाला समीर म्हणजे श्रीकांत म्हणालाच की अजून तो काय सर, हा समीर सर काय म्हणाले ते तुम्हाला माहितीच आहे. तर ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या तुम्हाला एपिसोड बघितल्यानंतरच कळतील. सो धमाल करूया, म्हणजे आम्ही धमाल करणार आहोत, तुम्ही एपिसोड बघितल्यानंतर धमाल करा. सो गाईज, सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता बघत राहा लव लग्न लोचा. नवे पर्व युवा